जय जवान मंडळी. तुम्ही विचार करत असाल आपण जय जवान कशामुळे बोललो. तर आज आपण आलेलो आहोत पुणे येथे युद्ध स्मारक दक्षिण कमान येथे जे म्युझियम आहे, नॅशनल वॉर म्युझियम ज्याला म्हणतात, पुणे येथील. इथून तुम्ही तिकीट घेऊ शकता. आपण तिकीट घेतलेलं आहे आणि आपण आता पुढे जाणार आहोत पाहायला. पुढे लोक आहेत म्हणून आपण या साईडला जाणार आहोत. इथं खूप सारे आपले जे शहीद जवान आहेत त्यांचे इथं स्टॅच्यू लावलेले आहेत. त्यांची नावं, त्यांची पूर्ण इन्फॉर्मेशन, बर्थ डेट, त्यांनी कोणत्या युद्धामध्ये कोणत्या प्रकारची कामगिरी केली, त्यांचे इथं स्टॅच्यू आहेत. तर आपण या साईडनं स्टार्ट करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर इथं सगळं इंट्रोडक्शन आहे, कोणी काय काय वगैरे सर्व डोनेशन रिलेटेड आय थिंक आहे इथं सर्व. कोणी किती डोनेशन दिलं वगैरे. तर इथं सगळं इन्स्ट्रक्शन ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. आपण नेक्स्ट पुढे जाऊयात आता. तर इथं आहे जुन्या काळातील जहाज. काचेच्या आतमध्ये आहे. ॲक्च्युली आपल्याला काचेमुळे दिसत नाहीये, पण पुढे जाऊयात. हे आहे इंडो पाक वॉर बद्दल इन्फॉर्मेशन, जे 1947 ते 48 मध्ये झालेलं. स्टार्ट पासून एंडपर्यंत तुम्ही इथं पाहू शकता. प्रत्येक जे युद्ध झालेलं आहे त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणि प्रत्येक युद्ध आपण जिंकलेलं आहे, हे आपले भारतीय सैनिकांचं एक म्हणतात ना, ते अभिमानाची गोष्ट आहे. हे सीना इंडो वॉर आहे 1962 मध्ये झालेलं. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे वॉर झालेला आहे. इथे एक फोटो आहे, जी गाडी गुंतलेली आहे आणि ते ओढत आहेत गाडीला. कारण त्यात युद्धाचंच काही सामग्री असते, काही स्फोटक असतात. इंडो पाक वॉर 1965 मध्ये झालेलं, जे आपण जिंकलेलो आहोत. म्हणजे आपल्या जे जे आपण वॉर केले ते सर्व आपण जिंकलेले आहोत. इंडो पाक वॉर 1971 हे पण वॉर आहे, जे इथं साईन घेतलेले आहे. जे आपले मेजर आहेत त्यांनी इथं साईन घेतले पाकिस्तान वर त्यांची. आता तुम्ही पाहू शकता सर्व इन्फॉर्मेशन इथं अवेलेबल आहे. मिलिटरीच्या बाबतीत आपल्याला काही टँक म्हणा, एक जेट विमान आहे. इकडे एक टँक आहे, आपण त्या टँककडे जाऊयात सध्या तरी. तर हा एरिया पुण्यामध्ये येतो. जर तुम्हाला इथं विजिट करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सोडतो, ॲड्रेस देतो त्याच्याबद्दलचा. तुम्ही नक्कीच इथं विजिट करा. जे तिकीट आहे ते 20 रुपीज आहे. तिकीट खूप असं काही नाही आहे. तर आपण पूर्ण जाऊयात. इथं पाहू शकता त्या टँकचं नेम हा असा आहे. समोरून टँक इकडून पाहू शकतो आपण. आणि याचं समोर आहे हे, ज्यातून दुश्मनावरती आपला गोळा बारूदचा हल्ला केला जातो. इकडं आहे तो. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप सारी लोक आपल्या मागून येत आहेत. आपण थोडं लवकर आल्यामुळे आपल्याला व्हिडिओ पुढं काढण्यास मदत होते. तर फोटो सेक्शन वगैरे इथं चालू आहे सर्व लोकांचं. दूरदूरून इथं लोक येत आहेत पाहण्यासाठी कसं आहे आपलं. आणि हा आपला आपला तिरंगा इथं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे. आणि हा तिरंगा जो आहे तो फक्त आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यामुळे असा लहरत आहे. इथं तिरंग्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेले आहे, ते पाहू शकता तुम्ही. हमारा तिरंगा राष्ट्रीय ध्वज. खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे इथं तुम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिगेडियर, त्यांची नावं, त्यांनी काय का कोणत्या युद्धामध्ये
कोणती कामगिरी केली, त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भेटून जाते. तर आपण आता इकडं पुढं जाऊयात. इथं आल्यानंतर डिझाईन बनवलेले आहेत जे इंडियन नेव्ही याच्याच्या रिलेटेड येतं. इथं पाहू शकता तुम्ही 1971 मध्ये त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इथं खाली पाहू शकता. एक इंडियन नेव्हीचं शिप आहे, त्याच्यावर अटॅक केलेला होता. ते शिप कसं दुश्मनाला मात देऊन पुढे आलं ते आहे, पाहू शकता तुम्ही. बॅटल ऑफ गदार सिटी इन 1971 त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे इथं सर्व प्रकारची. इथं पाहू शकता तुम्ही बॅटल ऑफ टोंगेवाला. इथे 1971 मध्ये जी बॅटल झाली त्याच्याबद्दल इथं स्टॅच्यू म्हणजे बनवलेला आहे. आणि हे आहे आपलं विमान एअरफोर्सचं MiG-23 आणि हे ओरिजिनल आहे. याचे सर्व पार्ट्स ओरिजिनल आहेत. आतमध्ये छोटंसं छिद्र आहे, त्याच्यामधून दिसत आहे की केबल्स वगैरे वायर्स वगैरे आतमध्ये आहेत, पाहू शकता तुम्ही. आता आपण त्या साईडने पण इकडला शूट घेऊयात. हे पाहू शकता खालतून असं आहे जे ओपन होण्यासाठी राहतं. तर हे आहे आपलं MiG-23 MiG-23 म्हणतात त्याला आय थिंक. तर याचं इंजिन आय थिंक काढलेलं आहे, कारण बॅकग्राऊंडला त्यांनी रेड कलरचं चिटकवलेलं आहे, पाहू शकताय. आणि हे नॅशनल वॉर मेमोरियल पुणे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हे 23 डिसेंबर 1997 म्हणजे माझ्या जन्माच्या वेळेस इथं हे केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. काही आपले सोल्जर्स, काही आपले जवान इथं आहेत, त्यांच्याबद्दल फोटोज वगैरे इथं अवेलेबल आहेत. तर खूप सारी लोक आलेले आहेत. आपल्या पाठीमागं आहेत भट्टे, पाहू शकता. हे आहे आपलं MiG-23 ॲक्च्युली. तर आपण हे आपले इथं जवानांचे स्टॅच्यू हे केलेले आहेत इथं, जे त्यांनी काय कामगिरी केली, कोणत्या रेजिमेंटमध्ये होते, कोणत्या याच्यामध्ये होते, त्याच्याबद्दल त्यांची सगळी इन्फॉर्मेशन खाली आहे. इथं आहे 1 फ्लॅग 1 लँड 1 हार्ट अँड 1 नेशन. इथं तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे इथं डिझाईन केलेलं आहे सर्व. जी इंडियन आर्मी आहे, जे युद्धाची जी परिस्थिती होती त्याच्या रिलेटेड इथं सगळं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. हे काय ऑपरेशन पोल्स आहेत, काही देशामध्ये घडलेले, काही देशाच्या बाहेर. हे हैदराबादमधले आहे. ऑपरेशन विजय आहे. ऑपरेशन विजय आय थिंक महाराष्ट्रामधला आहे. म्हणजे आपल्याच आहे, कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री अरेबियन सी. इथं पाहू शकतो आपण. त्याच्यामध्ये कोणकोणते रेडिमेंटचे ऑफिसर्स होते आपले. हे इंडो पाक वॉर जे 1965 मध्ये झालेलं त्याचा नकाशा आहे, इथं पाहू शकतो आपण. तर आपला व्हिडिओ थोडा लांब होणार आहे, पण तुम्ही नक्कीच पहा, कारण अजून टँक येणार आहेत आपले खूप मोठे मोठे. अजून खूप शस्त्रास्त्रे येणार आहेत. सैनिकांचा साठा येणार आहे, म्हणजे सैनिकांचे कपडे कसे असतात ते सर्व पाहण्यासाठी इथं ये लागणार आहे. तर आपण जाऊयात हळूहळू पुढे. चॅनलसोबत बनून राहा. नेक्स्ट व्हिडिओ पहा. आता आपण 10 मिनिटाचा व्हिडिओ होत आलेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
नेक्स्ट पाहूयात पुढं काय होतं ते. तर चॅनलसोबत राहा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जवान नक्कीच म्हणा, कारण एक तो कमेंट बनता है अपने देश के लिए. जय जवान. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.